नमस्कार, मराठीयन्स किचनमध्ये मी उत्कर्षा आपले मनापासून स्वागत करते. आज आपण झटपट बनणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी रवा बर्फीची रेसिपी करणार आहोत. ही रेसिपी करायला एकदम सोपी आहे. घरातल्याच 3 साहित्यामध्ये तयार होते आणि 2 महिने ही रवा बर्फी टिकते आणि मुलांना सुट्ट्याही लागणार आहेत, तर घरी काही ना काही येता जाता गोड खायला हवंच ना. चला तर मग आपल्या आजच्या या सुपर टेस्टी रवा बर्फीच्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे गॅसवर कढई तापायला ठेवायची आहे आणि यामध्ये 4 चमचे गावरान तूप टाकायचं आहे. गावरान तूप टाकल्यामुळे या बर्फीला खूप छान चव येते. तुपाचं प्रमाण व्यवस्थित असलं की बर्फी एकदम खुसखुशीत होते. आता यामध्ये आपल्याला 1 कप बारीक रवा टाकायचा आहे. रवा या तुपामध्ये आपल्याला 3 ते 4 मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. मध्यम आचेवरच हा रवा परतवायचा आहे. रवा आपल्याला खूप लालसर भाजायचा नाही, अगदी त्याचा थोडासा कलर चेंज होऊस्तरच आपल्याला हा रवा यामध्ये भाजून घ्यायचा आहे. जितका चांगला हा रवा भाजला जाईल तितकी चांगली टेस्ट या बर्फीला येणार आहे. रवा आपल्याला इथे सारखा हलवत राहायचा आहे, त्यामुळे तो खाली डागणार नाही. अशा पद्धतीने आता हा रवा एकदम व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करायची आणि रवा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. रवा प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर परत गॅसवर कढई तापायला ठेवायची आहे. यामध्ये आपण 1 कप रवा घेतला आहे, तर 1 कप इथे साखर घ्यायची आहे. या साखरेमध्ये आपल्याला अर्धा कप पाणी टाकायचं आहे आणि साखर यामध्ये व्यवस्थित विरघळवून घ्यायची आहे. साखर विरघळती आहे तोपर्यंत यामध्ये आपण फ्लेवरसाठी विलायची पावडर टाकली आहे आणि इथे मी थोडासा येलो फूड कलर घेतला आहे, तो पण यामध्ये टाकला आहे. आता हे सगळं यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. फूड कलर टाकणं एकदम ऑप्शनल आहे. तुम्हाला जर टाकायचं नसेल तर नाही टाकला तरी चालेल. आता हा पाक आपल्याला खूप एकतारी करून घ्यायचा नाही आहे. अगदी थोडासा चिकटसर झाला की लगेचच आपल्याला गॅसची फ्लेम लो करायची आहे. जर हा पाक एकतारी झाला तर बर्फी नंतर कडक होते. त्यासाठी आपल्याला पाक एकतारी व्हायच्या आधीच थोडासा चिकटसर लागतोय तेच यामध्ये आपण जो भाजलेला रवा आहे तो टाकायचा आहे. आता हा रवा या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मध्यम आचेवर या पाकामध्ये रवा शिजवून घ्यायचा आहे. ही बर्फी बनविण्यासाठी आपल्याला खवा, मिल्क पावडर किंवा कंडेन्स मिल्क कशाचीही गरज पडत नाही. अगदी घरच्या साहित्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने झटपट आपण ही रवा बर्फी तयार करू शकतो. इथे आता हा रवा या पाकामध्ये एकदम व्यवस्थित मुरला गेला आहे. आता आपल्याला बर्फी ज्या प्लेटमध्ये करायची आहे त्याला थोडंसं तूप टाकून सगळीकडे लावून घ्यायचं आहे. आता या स्टेजला गॅसची फ्लेम एकदम लो करायची आहे. हे एकदम परफेक्ट झालं आहे की नाही हे पाहण्यासाठी यातलं थोडंसं मिश्रण मी या प्लेटमध्ये घेते आहे. हे मिश्रण जर बोटाला चिटकलं नाही तर समजायचं की बर्फीसाठी एकदम परफेक्ट हे तयार झालेलं आहे. आता आपण हे या प्लेटमध्ये काढून घेऊया. गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आता हे मिश्रण या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण व्यवस्थित प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर हे आपल्याला या प्लेटमध्ये व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. सेट करून झाल्यानंतर याला आपल्याला एक 15 ते 20 मिनिटासाठी गार करायला ठेवायचं आहे. गार झाल्यानंतर याच्या आपल्याला हव्या त्या आकारामध्ये वड्या कट करून घ्यायच्या आहे. एकदम सोप्या पद्धतीने ही रवा बर्फी तयार होते. तुम्हाला जर गोड काही खायची इच्छा होत असेल तर तुम्ही ही रवा बर्फी नक्की ट्राय करा. एकदम खुसखुशीत आणि चवीला एकदम मस्त लागते. तुम्ही पाहू शकता ही रवा बर्फी अजिबात कडक झालेली नाही, एकदम पटकन तुटते आहे. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मराठीयन्स किचन चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे यापुढचे जे नवीन व्हिडिओ येणार आहेत त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. आणि रेसिपी कशी झाली आहे ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा.